कल्याण पूर्वेतील काटेमानवली परिसरात सहयोग सामाजिक संस्थेमार्फत सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करण्याकरिता लोखंडी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे। महापालिका 4J प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे, ड प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांच्या हस्ते लोखंडी कचरा कुंडीचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले। काटेमानवली येथील संतोषी माता मंदिर समोरील रोडवर सेंट्रल बँकेच्या बाजूला रस्त्यावर खूप कचरा पडत असतो। सदर कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली असते, म्हणून त्या ठिकाणी सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने लोखंडी तारेची कुंपण असलेली कुंडी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून कचरा रस्त्यावर इतरत्र पसरणार नाही। सदर कार्यक्रमास वरिष्ठ आरोग्य निरीक्षक खैरे साहेब, मुकादम संतोष साळुंके, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम, प्रमोद दिवेकर, अभिषेक बने, स्टडीवेज संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी, रवी देवड़े, राकेश झांजे, कमलेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्याकडे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 2014 साली स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली होती आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये ती एक लोक चळवळ निर्माण झाली आणि अनेक आपल्या सामाजिक आणि लोकांचं जीवनमान उंचावलेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक आजारांचं सुद्धा आपलं निर्मूलन करण्यात आलेलं आहे। जागतिक आरोग्य संघटनेने देखील आपल्याला सांगितले डायरियासारखे आजार त्या ठिकाणी निर्मूलन झालेलं आहे। तथापि अद्यापही असं आपल्या शहरामध्ये किंवा विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक आपल्या रस्त्यावर कचरा टाकताना दिसत आहेत। मुळातच आपण कुंडीमुक्त भारतसुद्धा हे धोरण ठेवलेलं आहे, परंतु आज कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आता ते या ठिकाणी कचरा कुंडी बसवत आहेत। परंतु ही कचरा कुंडी आपण केवळ तात्पुरत्या स्वरूपात ठेवू आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर टाकत आहेत अपरिहार्य कारणास्तव जर असेल तरच त्या ठिकाणी याचा वापर करावा, अन्यथा शक्यतो त्यांनी आपले जे घंटागाडी येत असते, आपले जे स्वच्छता कर्मचारी येत असतात, त्यांच्याकडे जर त्यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून दिला तर आपल्या शहराचं देखील सौंदर्य वाढेल आणि आपल्या शहरातले जे घाण आहे किंवा घाणीचं साम्राज्य आपण म्हणतो ते देखील आपल्याला कमी करण्यात निश्चितच मदत होईल। म्हणून या निमित्ताने मी नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी ओला सुका व घातक कचरा असं त्याचं वर्गीकरण करून सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये आणि शक्यतो आपल्या कचरा घंटागाडीतच द्यावा। अपरिहार्य कारणास्तव जे नागरिक ये जा करत असतात, येथील रहिवासी नसतात, त्यांनी या ठिकाणचा वापर केला तर ते जास्त संयुक्तिक राहील। आज सहयोग सामाजिक संस्थेतर्फे आज ही तिसरी लोखंडी कचरा कुंडी आम्ही ठेवलेली आहे। जसं आमचे सहाय्यक आयुक्त तामखेडे साहेब बोलले की लोकांना पर्याय नसेल तेव्हा याचा वापर करावा, ही गोष्ट एकदम बरोबर, त्या उद्देशाने आम्ही ते ठेवलेली आहे। कारण याचा वापर जे आहे येणार जाणारे लोक जे करतात ते, आणि इथं प्रॉब्लेम काय, हा कल्याणपूर्व 70% भाग हा चाल टाईप एरिया आहे, त्यामुळे घंटागाडी तिथपर्यंत पोहोचत नाही। मग त्यामुळे लोक काय करतात की आपल्या जिथं जागा मिळेल ते रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो कचरा टाकल्यानंतर तिथं कुत्री गाई म्हशी येतात आणि तो कचरा रस्त्यावर पसरतो, त्यामुळे शहरांची दुर्गंधी आणि एक नाव खराब होतं आपल्या। असं होऊ नये म्हणून सहयोग संस्थेने हा उपक्रम राबवलेला आहे आणि याच्या अगोदर पण आम्ही कचरा कुंडीचं शिशुवीकरण केलेलं आहे, जिथं आम्ही हौन बसवलं आहे, कुठं हत्ती बसवलं आहे, कुठं मोर बसवलं आहे। आता ही नवीन कल्पना आम्ही शोधून काढली आहे की अशा कचरा लोखंडी तारेचे कंपाऊंड असलेली कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडत नाही आणि तो बंदिस्त राहतो आणि कामगारांना सुद्धा तो साफ करण्यास चांगली मदत होते। हाच एकमेव आमचा उद्देश संस्थेचा आहे आणि त्या आम्हाला मान्य आयुक्त मॅडमसुद्धा यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे। त्यांना जेव्हा जेव्हा मी कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काम करा, चांगलं काम करतात ते। आपले उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे, हिले मॅडमने आम्हाला चांगला पाठिंबा दिला आहे, प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात। आता तामखेडे साहेब पण आम्हाला चांगले सहकार्य देतील ही त्यांची अपेक्षा आहे।